नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत कापसामध्ये येणाऱ्या विविध कीड आणि रोगाबद्दल। आता जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कापूस जो आहे तो 30 दिवसापर्यंत आलेला असेल। ह्या 30 दिवसांमध्ये आपल्या कापसावरती जर बघितलं तर वेगवेगळ्या कीड आणि वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याच्या असलेल्या क्लायमेटिक कंडिशन्स ज्या आहेत त्या क्लायमेटिक कंडिशन्स आपल्या पिकासाठी खूप चांगल्या नाही आहेत। कारण की खूप पाऊस होतोय किंवा पाऊस पडून जातोय आणि मध्ये खूप मोठा लांब गॅप राहतोय। तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये जीवाणूजन्य करपा, बुरशीजन्य करपा आणि त्याचबरोबर जर खूप पाऊस असेल तर तिथं विल्टिंग पण फार मोठ्या प्रमाणात होतीये। त्याच्याबरोबर अळीचा प्रादुर्भाव वाढतोय। तर अशा वेळेस आपण कोणत्या कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत, काय काम केलं पाहिजे ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं। लागवडीच्या अगोदर जमीन तापवणं, खोलगट मशागत करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत। जर म्हणतो ना आपण मशागत जर व्यवस्थित नाही झाली ना आपली, तर आपलं पुढचं पीक जे आहे ते सगळं पीक आपलं उद्ध्वस्त होतं। कारण की जे आपल्याला इच्छित रिझल्ट आपल्याला घ्यायचे असतील ते घेता येत नाहीत। खोलगट नांगरणी करणं तेवढंच फार महत्त्वाचं आहे। पूर्व मशागतीमध्ये आपण जेवढ्या ॲक्टिव्हिटीज जास्तीत जास्त करू तेवढं आपल्याला खूप चांगलं आहे। त्याचबरोबर आपण म्हणतो ना की गार्ड रो लावले पाहिजेत। म्हणजे तुमच्या ज्या सीमारेषा असतात त्या सीमारेषांना आपण तिथं जे आपण म्हणतो झेंडूची झाडं किंवा मक्याची झाडं वगैरे लावणं। तर हे जे आहेत हे सगळे प्रिव्हेंटिव्ह आणि प्रायमरी प्रिकॉशन्स जे आपण घेणं म्हणतो ते केलं पाहिजे आपण। ह्याबद्दल सविस्तर चर्चा मी माझ्या मागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जो कापसाचा जो सिक्वेन्स बनवला होता त्याच्यामध्ये मी केली होती। त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की लागवड कशी करायला पाहिजे, मशागत कशी केली पाहिजे, काय कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे सांगितलेल्या आहेत। जे काही इच्छुक लोक असतील तो हा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल। आता जर बघितलं तर ह्या वातावरणामध्ये जर बघितलं तर झाड आपलं खूप छोटं असतं। रोप आपलं 30 दिवसांचं म्हणजे खूप नाजूक अवस्थेमध्ये असतं आणि ह्या नाजूक अवस्थेमध्येच जर वातावरण बिघडलं तर वेगवेगळ्या कीड आणि रोग त्याच्यावरती अटॅक करतात। मग त्याची वाढ खुंटते। मग आपल्या इच्छित उत्पादन, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वाढ जर व्यवस्थित झाली, फांद्या चांगल्या फुटल्या तर सेटिंग वगैरे प्रॉपर भरपूर होणार आहे आणि आपल्याला जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढणार आहे। पण आता होतंय काय की आपली पानं जी असतात ती कवळी असतात आणि या कवळ्या पानांवरती किडीमध्ये जर बघितलं तर कापसामध्ये पांढरी माशी फार मोठ्या प्रमाणामध्ये घात करते। त्याचबरोबर जर बघितलं तर पानं खाणारी अळी, ज्याला आपण हेलिकोवर्पा म्हणतो, स्पोडोप्टेरा म्हणतो, तर ह्या सगळ्या प्रकारच्या अळ्या ज्या आहेत त्या अळ्या तिथं ॲक्टिव्ह होतात आणि आपल्या पिकामध्ये अटॅक करतात। तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला अळीसाठी सांगते की आपण काय करायला पाहिजे। जर समजा वेगळ्या प्रकारच्या जेव्हा अळ्या आपल्या पिकामध्ये येतात तर त्या येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपण ट्रॅप लावले पाहिजेत। जसं आपण म्हणतो की फनेल ट्रॅप्स आहेत, फेरोमनचे ट्रॅप्स आहेत। हे ट्रॅपमध्ये काय होतं, जी पतंग अवस्था असते किडीची ती तिथंच ती कॅप्चर केली जाते। त्याच्यामुळे ती पुढे जाऊन अंडी घालू शकत नाहीत। त्याचबरोबर ट्रायकोग्रामाची अंडी सोडणं, हेलिकोवर्पा आर्मिजेराला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील। त्याच्याबरोबर जर तुम्ही बघितलं तर HNVP जो व्हायरस आहे तो व्हायरसचे फवारे काढणं, तिथं पक्षी थांबे लावणं, त्यानंतर जे आपले ट्रॅप आहेत, जे स्टिकी ट्रॅप, जे आपण निळे पिवळे ट्रॅप म्हणतो, ते निळे पिवळे ट्रॅप आपण एकरी जे आहेत ते कमीत कमी 20 ते 25 लावले पाहिजेत। त्याचबरोबर फेरोमनचे ट्रॅप किंवा फनेल ट्रॅप जे आहेत ते एकरी आपण 15 ते 20 लावले पाहिजेत। त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, खूप चांगले इच्छित असे रिझल्ट मिळतात। पक्षी थांबे लावल्यामुळे काय होतात, जर अळ्या वगैरे किडी जर असतील ना तर पक्षी येऊन त्यांना वेचून ते खाऊन जातात। त्याच्यामुळे तिथेही आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात। आणि जे गार्ड रोज वगैरे आपण लावतो तर त्याच्यामुळे तिथं पण रिझल्ट आपल्याला काय होतं की आपल्या मेन पिकामध्ये ती कीड येण्याच्या अगोदर आपल्या ज्या गार्ड रोज असतात, ज्या सीमावरच्या ज्या आपण लावलेली जी झाडं आहेत त्याच्यावरतीच त्यांचा अटॅक तिथपर्यंत सीमित राहतो आणि तो आतमध्ये येत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा आपण बघा आपल्या सगळ्यांच्या बांधाला बांध लागून, आपण शेतकरी असतो आपले, म्हणजे माझं बांध तुमच्या बांधाला लागून, तुमचं त्यांच्या लागून, तर अशा वेळेस काय करायचं, एकात्मिक कीड नियंत्रण हा पण खूप फायदा देणारा एक कार्यक्रम आहे। तर हा जो कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी राबवला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले असे इच्छित रिझल्ट मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आपण नीम ऑइल जे आहे ॲझॅडिरेक्टिन, ह्याचा तुम्ही फवारे काढू शकता प्रिव्हेंटिव्हमध्ये, किंवा खालून ड्रेंचिंगला पण आपण वापरू शकतो। त्याच्यामुळे पण मातीमध्ये असलेल्या ज्या सुप्त अवस्था आहेत त्यांना पण रिझल्ट खूप चांगले मिळतील। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिव्हेंटिव्हमध्ये बायोलॉजिकलचा वापर करा।
आणि त्याचबरोबर एखादा कीटकनाशकाचा स्प्रे काढा. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचं बॉटॅनिकल आहे, केमिकल आहेत, बायोलॉजिकल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं आहेत. तर आपल्या पिकाच्या स्टेजनुसार कीटकनाशकांचं सिलेक्शन करा आणि त्यांचा स्प्रे घ्या. केमिकलमध्ये जर बघितलं तर हमला आहे, प्रोफेक्स सुपर आहे, त्याच्यानंतर क्लोरो आणि सायपरचं कॉम्बिनेशन असलेले हे हमला आणि प्रोफेक्स सुपर आहे, किंवा तुम्ही सेपरेट स्प्रे घेऊ शकता. त्याच्यानंतर बॅराझाईड आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अळीसाठी जे काही औषधं आहेत ते तुम्ही वापरू शकता. किंवा जर समजा आता आपण रस शोषक किडीसाठी घेतलं तर उलाला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही उलालाचा पण वापर करू शकता. बेनिविया आहे, त्याच्यानंतर अळीसाठी परत डेलिकेट आहे, कोरॅजन आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कसे रिझल्ट्स तुम्हाला प्रिव्हियसली मिळालेत, अकॉर्डिंग दॅट तुम्ही तुमच्या इन्सेक्टिसाइड्सचं सिलेक्शन करा आणि त्यांचे तुम्ही फवारे घ्या. पण मी तुम्हाला सांगेल की जास्तीत जास्त तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये बायोलॉजिकलचा वापर करा. जेवढं तुम्ही बायोलॉजिकलचा वापर कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. खाली जर तुम्ही व्हर्टिसिलियम, बिवेरिया, ट्रायकोडर्मा, मेटॅरायझियम, त्यानंतर सुडोमोनास, बॅसिलस, जर तुम्ही एवढं जास्तीत जास्त तुम्ही खाली मातीमध्ये टाकताल तेवढे तुम्हाला रिझल्ट्स त्याचे खूप चांगले मिळतील. पिकाच्या वाढीसाठी पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत, कारण की हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते फायटो हार्मोन्स तयार करतात. म्हणजे आपल्या पिकाला लागणारे जे काही हार्मोन्स असतात, ज्याच्यामध्ये आपण ऑक्झिन्स आहे, सायटोकायनिन आहे, इथिलीन आहे, तर GA आहे, तर हे सगळे जे आहेत हे हार्मोन्स हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बनवतात, जे तुमच्या झाडासाठी फार इम्पॉर्टंट्स असतात आणि ते तुमच्या झाडाला देतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा वापर करा आणि आपल्या पिकामध्ये, आपल्या कापसामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या किडीपासून आणि वेगवेगळ्या अळीपासून जे आहे आपल्या पिकाचं संरक्षण करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.